उन्हाळा सुरू झाला की घरामध्ये मुलांची जास्तीत जास्त डिमांड वाढते ती म्हणजे आईस्क्रीमसाठी. मग प्रत्येक वेळा मार्केटमधून आईस्क्रीम आणण्यापेक्षा घरच्या घरी तुम्ही अगदी सहज आणि सोप्या पद्धतीने आईस्क्रीम बनवून ठेवू शकता आणि ती सुद्धा अगदी सॉफ्ट आणि क्रीमी जशी मार्केटमध्ये मिळते अगदी तशीच घरीसुद्धा तयार होऊ शकते. तर मी हे स्टेप बाय स्टेप तुमच्यासोबत शेअर केलेले आहे. तर आज आपण कस्टर्ड फ्लेवरची आईस्क्रीम बनवणार आहोत. तर त्यासाठी लागणार आहे आपल्याला 3 टेबलस्पून कस्टर्ड पावडर. ही मी व्हॅनिला फ्लेवरची 3 टेबलस्पून कस्टर्ड पावडर घेतलेली आहे. आता त्यामध्ये पाव कप दूध घालून हे मिश्रण एकसारखं करून घ्यायचं. म्हणजे या कस्टर्ड पावडरमध्ये गुठळ्या होतात, तर त्या थंड दूध घालूनच आपण हे पहिलं आधी मिक्स करून घ्यायचं. गरम दुधामध्ये ही पावडर जर का आपण मिक्स करायला गेलो तर त्या गुठळ्या खूप जास्त होतात. त्यामुळे आधीच आपण हे थोड्या थंड दुधामध्ये मिक्स करून घ्यायचं. आता गॅसवरती एक भांडं ठेवलंय, त्यामध्ये 2 कप दूध घेतलंय. तर दूध तुम्ही कोणतेही घेऊ शकता. तर मी ते गाईचं दूध वापरलेलं आहे. तर 2 कप दूध आणि या दुधाला छान उकळी काढून घ्यायची. आता यामध्ये मी अर्धा कप साखर घातलेली आहे. तर साखरसुद्धा व्यवस्थित मिक्स करून घ्यायची. आता साखर पूर्ण विरघळलेली आहे आणि आपण जे कस्टर्डचं मिश्रण तयार करून ठेवलंय तर ते यामध्ये ओतायचं आहे आणि गॅस अगदी कमी ठेवायचा आणि हे ओतून घ्यायचं आणि पटापट विस्करनी मिक्स करत जायचं. कारण हे मिश्रण आता लगेचच घट्ट व्हायला सुरुवात होईल. तर अगदी 2 ते 3 मिनिटासाठी फक्त आता उकळून घ्यायचं आहे. खूप जास्त घट्ट करायचं नाही. दूध आधीच उकळलेलं आहे, तर हे कस्टर्ड पावडर टाकल्यामुळे ते अगदी पटापट दाटसर होतं. तर अगदी 2 ते 3 मिनिटामध्ये हे मिश्रण अगदी दाटसर झालं की गॅस बंद करायचं आणि हे पूर्ण थंड करून घ्यायचं आहे. ते तुम्ही एखाद्या बाउलमध्ये काढून फ्रीजमध्ये थंड करायला ठेवू शकता. तर हे बघू शकता तुम्ही अगदी घट्ट असं हे झालेलं आहे. तर मी गॅस बंद केलेली आहे. यापेक्षा जास्त घट्ट करायचं नाही, कारण हे थंड झाल्यावरती अजूनच घट्ट होतं. तर आता आपण आईस्क्रीमचा बेस बनवायला घेऊया. त्यासाठी लागणार आहे आपल्याला व्हिप क्रीम. तर इथे मी 1 कप व्हिप क्रीम घेतलेली आहे. मी इथे ट्रॉपोलाइटची व्हिप क्रीम घेतलेली आहे आणि आता ही क्रीम आपल्याला फेटून घ्यायची आहे. तर मी हँड ब्लेंडरनी ही क्रीम व्यवस्थित फेटून घेते. तर याऐवजी तुम्ही हँड विस्करनी सुद्धा फेटून घेऊ शकता. फक्त ज्या भांड्यामध्ये आपण क्रीम घेतो त्या भांड्यामध्ये खाली अजून एका भांड्यामध्ये आईस क्यूब घ्यायचे आणि त्याच्यावरती हे क्रीमचं भांडं ठेवून मग ते हँड विस्करने फेटून घेऊ शकता. किंवा या व्हिप क्रीम ऐवजी तुम्ही अमूलची फ्रेश क्रीम सुद्धा वापरू शकता. आता ही क्रीम फेटून घेताना ती खूप जास्त दाटसर करायची नाही, म्हणजे आपण केकसाठी वगैरे बनवतो तशी दाटसर करायची नाही. क्रीम जास्त दाटसर व्हिप केली तर आईस्क्रीम क्रीमी बनणार नाही. तर कितपत आपल्याला क्रीम व्हिप करायची ते मी पुढे दाखवतेच. जवळपास 4 ते 5 मिनिटं लागलेली आहेत मला ही क्रीम व्हिप करण्यासाठी. आता ही डबल क्वांटिटीमध्ये झालेली आहे, बघू शकता तुम्ही. अजून एकदा थोडा वेळ मी व्हिप करून घेते. आणि हे झालेले आहे, बघू शकता तुम्ही. अशा पद्धतीने ही क्रीम तयार झालेली आहे. आणि आता या क्रीममध्ये जे आपण कस्टर्डचं मिश्रण तयार करून ठेवलं होतं, तर हे मी फ्रीजमध्ये ठेवलं होतं साधारण 1 ते 2 तासांसाठी. तर ते व्यवस्थित थंड झालेलं आहे. आता हे सगळं मिश्रण आपण या क्रीममध्ये ॲड करायचं आणि पुन्हा एकदा फेटून घ्यायचं आहे, म्हणजे एकसारखं असं क्रीम आपली तयार होईल. तर हे सगळं मिश्रण मी काढून घेते क्रीममध्ये. आणि आता पुन्हा एकदा आपण हे व्यवस्थित व्हिप करून घेऊया. तर तुम्ही सुद्धा घरच्या घरी अशा पद्धतीने अगदी सहज आईस्क्रीम बनवू शकता. आणि यानंतर तुम्हाला कोणत्या आईस्क्रीमची रेसिपी बघायला आवडेल ती सुद्धा कमेंट्समध्ये नक्की सांगा. मी नक्की ट्राय करेन. आता हे कस्टर्डचं मिश्रण व्यवस्थित असं फेटून घ्यायचं आहे, म्हणजे हे पूर्ण एकजीव करून घ्यायचं आहे. तर हे बघू शकता झालेलं आहे आणि कलर थोडंसं लाईट कलर झालेला आहे. तर यासाठी आपण थोडासा फूड कलर वापरणार आहोत. ऑप्शनल आहे, तुम्ही नाही वापरलं तरी चालेल, पण मी इथे थोडासा येलो कलर वापरणार आहे. तर इथे अगदी 2 ते 3 थेंब मी इथे
कलर वापरलेला आहे आणि पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. तर आता हा आईस्क्रीमचा बेस आपला तयार झालेला आहे. आणि आता हे आईस्क्रीम सेट करण्यासाठी आपल्याला फ्रीजरमध्ये साधारण 8 ते 9 तास किंवा रात्रभरासाठी तुम्ही ठेवू शकता. तर थोडं मी वरून टुटी फ्रुटी टाकून घेतलेलं आहे, त्यामुळे खूप छान टेस्ट येते आणि दिसायला सुद्धा खूप सुंदर दिसतं. त्यानंतर बदामचे थोडे काप घेतलेले आहेत, ते सुद्धा वरून टाकून घेते आणि आता याला झाकण लावून हे आपण साधारण 8 ते 9 तासांसाठी किंवा रात्रभरासाठी तुम्ही सेट करायला ठेवू शकता. तर हे मी आता फ्रीजरमध्ये ठेवून देते. आणि आता दुसऱ्या दिवशी मी हे चेक करते, तर बघू शकता व्यवस्थित सेट झालेले आहे आणि यावरती कुठेही बर्फ जमा झालेला नाही. व्यवस्थित अशी क्रीमी अशी आईस्क्रीम आपली तयार झालेली आहे. तर आपण आता बाउलमध्ये काढून घेऊया आणि बघू शकता एकदम सॉफ्ट अशी आईस्क्रीम आपली तयार झालेली आहे. अगदी मार्केटमध्ये मिळते तशीच आणि चवीला सुद्धा अगदी छान झालेली होती. तर मी आता हे बाउलमध्ये काढून घेते. तर तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करून बघा, खूप छान बनते. आणि आजची ही कस्टर्ड आईस्क्रीमची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडली तर व्हिडिओला लाईक नक्की करा आणि चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच चॅनलला सबस्क्राईब करा अशा छान छान रेसिपी पाहण्यासाठी. आणि मी आता आईस्क्रीम बाउलमध्ये काढून घेतलेली आहे. बघू शकता खूप सुंदर दिसत आहे, जशी मार्केटमध्ये मिळते अगदी तशीच. आणि एकदम सॉफ्ट आणि क्रीमी अशी आईस्क्रीम ही तयार झालेली आहे. तर तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करून बघा. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. पुन्हा एकदा भेटू अशाच एका नवीन रेसिपीसोबत. थँक्यू.